मराठी मुलाच्या कथेमध्ये स्वागत आहे. हाय मित्रांनो, कसे आहात? आजच्या कथेचे नाव आहे सासूला बनवले बायको. मी पुण्यामध्ये जॉबला आहे. मी आणि माझी बायको राहतो. बायकोचे बाबा वारले होते. माझ्या बायकोचे गाव होते नाशिक. तिचे बाबा वारले आहेत, त्यामुळे तिची आई म्हणजे माझी सासू त्यांच्या भावाकडे राहायला आली होती. आम्ही पुण्यात राहतो. तेथेच थोड्या अंतरावर त्यांचा भाऊ पण राहतो. तेथे राहायला होती. बायको प्रेग्नंट होती म्हणून सासूला बोलवलं होतं. ती आमच्या घरी आली होती. 9व्या महिन्यात माझ्या आईबाबांनी बायकोला गावी घेऊन गेले आणि सांगितले गावाकडेच डिलिव्हरी करणार म्हणून. त्यावेळी माझी बायको बोलली की सासूला, आई तू इथेच थांब, ह्यांना जेवण करून घाल, असं तिने सांगितलं. सासू माझ्याकडे बघून हां राहतो म्हणाली. आई आणि बाबा माझ्या बायकोला घेऊन गावाला गेले. बायको जाऊन 8 दिवस झाले होते. मला मुलगा झाला होता. मला सुट्टी नव्हती म्हणून मी गावाला गेलो नव्हतो. जास्त पाऊस असल्यामुळे पूर पण आला होता, म्हणून जॉबला पण सुट्टी दिली होती. पूर असल्यामुळे आम्हाला घरातून बाहेर पडता येत नव्हतं. मी घरातच होतो आणि सासू पण. मी माझ्या रूममध्ये असायचो. सासू एक दिवस मी रूममध्ये मूव्ही बघत होतो. त्यामध्ये एक हिरो एका मुलीला जवळ करून त्यांचं चालू होतं. ते बघून माझा मूड झाला. मी तिथेच बसून हलवू लागलो होतो. बायको नाही ते माझ्या लक्षात आले. सासू आहे घरात आणि मी दरवाजा बंद केला नाही, म्हणून मी उठलो आणि दरवाजा बंद करायला गेलो तर सासू मला बघून पळून गेली. मी येऊन बसलो आणि माझ्या डोक्यात विचार येऊ लागले, का सासू पळून गेली असेल? मला बघत होती? खरं का बघत होती? का बघत असेल असे विचार मला येऊ लागले. रात्री एक मी स्टोरी ऐकत होतो. त्यामध्ये सासू आणि जावई करतेली स्टोरी होती. त्यावेळी मला कळलं की माझ्या पण सासूला करायची असेल. तिला पण आता कोणी करायला नाही आहे. माझ्या डोक्यात तोच विचार येऊ लागला. सासूला करायचं कसं, हेच डोक्यात विचार येऊ लागले. दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम माझ्या रूमचा दरवाजा उघडा केला आणि मी एक व्हिडिओ बघत माझा हातात धरून कुरवाळून तो व्हिडिओ बघून माझा मोठा झाला. सासू येऊन दाराजवळ माझ्याकडे बघत होती. माझा मोठा झालेला तसे ती तिचं ओठ चावू लागली. माझ्याकडे एकसारखी बघू लागली. मी मुद्दाम तिच्याकडे बघून मोकळा होत होतो. तिच्याकडे मी बघितलं तर तिच्या डोळ्यात हवस वाटत होती आणि एक हात तिच्या चिमणीवर गेला होता. मी तसंच उठलो, सासूजवळ गेलो. तसे सासू तिथून गेली. मी माझं काम केलं आणि सासू हॉलमध्ये होती तिथे जाऊन बसलो. सासू TV बघत होती. मी गेलो आणि तिच्या साईडला बसलो. TV एक सीन चालू होता. तो बघून मी सासूच्या मांड्यांवर हात ठेवला. सासू बोलू लागली, जावई काय करत आहात? ग बसा. ती मला बोलली, मी तुमच्या बायकोची आई आहे असं म्हणू लागली. मी तिच्या जास्तच जवळ गेलो. जाऊन मांडीवर हात फिरवू लागलो तर ती उठली आणि म्हणाली, जावई काय करत आहात? मी म्हणालो, माझ्या रूममध्ये मी असतो त्यावेळी तुम्ही माझ्याकडे बघत बसता येऊन मी काय करतो ते. त्यावेळी ती काय बोलली नाही आणि शांत उभा राहिली. माझ्याकडे बघत नव्हते. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, मला जे पाहिजे आहे ते तुम्हाला पण पाहिजे आहे. तर सासू बोलली की मी तुमची सासू आहे. मी म्हणालो, असे ना सासू, तुमची मुलगी मला चालते आणि तुम्ही मला चालत नाही, असं म्हणून मी किस करू लागलो. तर ती बोलू लागली, हळू करावं. मी बाजूला झालो आणि म्हणालो, माझ्या बायकोची न्यू साडी आहे ती नेस. मी तिला रूममध्ये घेऊन गेलो. तिला न्यू साडी दिली. ती तिने नेसली माझ्यासमोरच.
तिची साईज 38-42-44 होती. ते बघून मी म्हणालो, तुमच्यावर गाड्या भरपूर पडल्या आहेत. तर ती बोलली, आत्ता तुम्ही करा, मग मी माझं सांगतो. साडी नेसून माझ्यासमोर आली. मी तिला जवळ घेऊन बसलो. तिथून मी तिला करायला चालू केलं. ती मला बोलू लागली. सासू मला बोलली, मला साडी का नेसायला लावली? तर मी बोललो, तुमची मुलगी माझी पहिली बायको आहे आणि तुम्ही माझी दुसरी बायको आहे असं बोललो. आज आपली पहिली नाईट आहे म्हणून सांगितलं साडी नेस म्हणून. तिने मला उठवले आणि माझे कपडे काढू लागले. माझी सगळी तिने कपडे काढलीत. मी पण तिची सगळी साडी काढून टाकली. तिने मला झोपवली. ती माझ्या मांड्यांच्या मध्ये गेली आणि तिने मांड्यांच्या मध्ये जाऊन 5 मिनटं घेतला आणि उठली. मला म्हणाली, आता मला नाही सहन होत, करा आता. मी तिला पाठीवर झोपवले आणि पोपट पिंजऱ्यात टाकला. तसा पिंजरा आवाज करू लागला, वेगवेगळे आवाज काढू लागला. पोपट पण गप राहिला आणि तो पण जोरदार आत बाहेर होत होता. पिंजरा पण बारका होता, त्यामुळे पिंजऱ्यात नीट जात नव्हता. 25 ते 30 मिनिटे झाल्यावर पिंजऱ्यातून पाणी आले आणि पोपटाने पण पाणी सोडले. त्या रात्री 5 वेळेला केले आणि शांत दोघेही झालो. झोपी गेलो. त्यानंतर मला 5 दिवस सुट्टी होती. एकदा पण कपडे घातले नाही आम्ही दोघांनी. माझ्या बायकोचा कॉल आला तरी आम्ही करतच असायचो. सगळीकडे घरामध्ये सगळीकडे केले आहे, वेगवेगळ्या पोझिशनमध्ये, बाथरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये. तिला मी विचारले, तुझा आता विषय सांग. तर ती बोलली, सांगतो म्हणून. जर तो विषय पुढचा ऐकायचा असेल तर कमेंट करा. मी नक्कीच माझ्या सासूचे विषयी सांगतो. कशी वाटली स्टोरी? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.